माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींना. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. आज आपण महर्षी विश्वामित्रांना भावपूर्ण निरोप अभिवाचनातनं श्रवण करूया. अध्याय 39. अयोध्यावासी लोक मिथिलेहून निघणार त्याच्या आधी घटना घडली. भगवंताचा विवाह संस्कार झाला. दुसऱ्या दिवशी विश्वामित्र मुनी महाराज दशरथांना म्हणतात, महाराज मी आता निघालो, मला तपस्येकरिता जायचे आहे. महाराज दशरथ त्यांना सोडत नाहीत, थांबवून घेतात. पण 2 दिवसानंतर ते स्वतः श्रीरामांना म्हणतात, रामा, माझ्यासारख्या तपस्व्याने अशा प्रकारे मोहात पडणे बरोबर नाही, आता मला जाऊ देत. प्रभूंनाही असे वाटले की गुरुदेवाने अजून राहावे, पण विश्वामित्र मुनींनी जाण्याचा निर्धार केला. विश्वामित्र मुनींना निरोप देताना महाराज दशरथ त्यांच्या चरणी कोसळले. राजांच्या नेत्रातून आसवांच्या धारा लागल्या. काय बोलावे सूचना. विश्वामित्र म्हणाले, राजन, एके दिवशी मी तुमच्याकडे आलो होतो. मी तुमच्याकडे तुमच्या अत्यंत प्रिय रामाची याचना केली. आज तुमचा राम मी तुम्हाला परत सोपवत आहे. आता मी निघालो. या प्रसंगाचे गांभीर्य दुर्दैवाने लोकांच्या लक्षातच येत नाही. विश्वामित्राच्या सोबत अयोध्येहून निघालेले श्रीराम आणि मिथिलेहून अयोध्येत परतणारे श्रीराम यातील अंतर जरा बघा. म्हणजे विश्वामित्रांनी कशा प्रकारचे टाकीचे घाव या रामावर घातलेत ते लक्षात येईल. या रामरूप रत्नाला विश्वामित्राने कशा प्रकारचे पैलू पाडले हे त्याशिवाय लक्षात येणार नाही. अयोध्येहून भगवान श्रीराम निघाले तेव्हा तो 16 वर्षाचा राजकुमार होता. लोकांना तो प्रिय होता. पण पुढे भगवंताकडून जे महान कार्य घडलेले आहे ते सगळे कर्तृत्व विश्वामित्राचे आहे. या समाजाला सुखी करण्याकरता राक्षसांचा निपाप केला पाहिजे हे त्या काळच्या समाजात एकाही राजाला जाणवत नाही. विश्वामित्राने रामावर महत्वाचा संस्कार केला. रिपब्लिक या ग्रंथात प्लेटो म्हणतो, विश्वामित्राने ते काम केले. लेट किंग गाय हे फिलोसॉफर, त्यांनी रामाला तत्वचिंतक बनवले. प्लेटोचे ग्रंथात 4 सूत्र सांगितले. कोणकोणते 4 सूत्र सांगितले ते आपण आता श्रवण करूया. देशाचा राजकुमार 1 चपळ असावा, 2 काटक असावा, 3 बुद्धिमान असावा, 4 ध्येयवादी असावा. हे झाले देशाच्या राजकुमारासाठी. पण आपल्या घरात सुद्धा जन्मलेले मूल आपल्याला कसे वाटते, कसे पाहिजे, चपळ असावे, काटक असावे, बुद्धिमान असावे, ध्येयवादी असावे, सर्व गुणसंपन्न असावे आणि महत्वाचं म्हणजे गोरा पान पण असावे. हे सगळे ते रामचंद्रामध्ये आणता येईल याचा विश्वामित्राने विचार केला आणि एक एक प्रक्रिया स्वीकारली. या ठिकाणी महात्मा गांधींच्या जीवनातील एक प्रसंग आठवतो. चला सांगून टाकतोय. विदेशातील शिक्षण पूर्ण करून श्रीमन्नारायण महात्मा गांधीजीकडे आले आणि म्हणाले, मला देशाची सेवा करायची. महात्मा गांधींनी त्यांना पहिला प्रश्न विचारला, संडास स्वच्छ करता येतो का? संडास कधी साफ केले आहेत का? तेव्हा नारायण म्हणाले, नाही, मी हे काम कधीच केलेलं नाही. महात्माजी म्हणतात, पहिल्यांदा माझ्या आश्रमात राहून संडास स्वच्छ करायला शिका. येथे तुमची कामे करण्यासाठी मला जरा 10 नोकर ठेवायला लागले तर तुम्ही देशाची सेवा कशी करणार? युगायुगात ज्या ज्या थोर पुरुषाला राष्ट्राचा उद्धार करण्याची आकांक्षा होती त्या प्रत्येकाने याच प्रतिक्रिया केल्या. संपूर्ण समाजाचा जो विरोधात आहे त्याचा मी निपाप करेन. हे कठोर कर्तृत्व विश्वामित्राने रामांना शिकवले. रामांना घडवताना त्यांनी अनेक खस्ता खाल्लेल्या आहेत. मातेमध्ये वात्सल्य असते, पित्यामध्ये विवेक असतो. वाक्य बघा किती सुंदर आहे. मातेमध्ये वात्सल्य असते, आईमध्ये प्रेम, माया, ममताचा झरा वाहतो, पित्यामध्ये विवेक असतो. गुरूंच्या मध्ये वात्सल्य, विवेक या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असाव्या लागतात. मडके घडवताना एका हाताने बाहेरून थापटी मारावी लागते, आतून दुसऱ्या हाताने आधार द्यायला लागतो, तेव्हा त्याला आकार देतो. विश्वामित्राने या दोन्ही प्रक्रियेतून रामांना घडवले. रामाने आपल्या गुरुदेवाच्या चरणावर मस्तक ठेवून विचारले, महाराज पुन्हा दर्शन केव्हा देणार? विश्वामित्र म्हणतात, कदाचित कधीही नाही. रामा, माझे काम झाले. प्रभूंनी विचारले, गुरुदेव
सद्गुरूंना दक्षिणा द्यायची आहे. विश्वामित्र म्हणतात, रामा मला लौकिक दक्षिणा नको, मी सांगितलेले ध्येय आपल्या हृदयात जपून ठेवा, त्यानुसार आचरण कर, त्या ध्येयाचा प्रसार कर, हीच माझी दक्षिणा. रामाच्या नेत्रातील आसवाने विश्वामित्राच्या चरणांना अभिषेक केला. विश्वामित्र मुनी केवळ आपला कमंडल उचलून त्या ठिकाणाहून निघून जातात. श्रीराम त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतात. ही या देशाची परंपरा आहे. या देशातले गुरु असे होते की आश्चर्याची गोष्ट आहे, त्यानंतर संपूर्ण रामकथेत विश्वामित्र कुठेच येत नाहीत. ते एवढे निस्पृह आहेत की रामाच्या राज्याभिषेकालाही ते नाहीत. आचार्य चाणक्यांनी चित्रगुप्ता करता काय केले? नाही. चित्रगुप्ताला भेटण्याकरता काही विदेशी लोक आले होते. ते चित्रगुप्तांना म्हणाले, आम्हाला तुमच्या गुरूंचे दर्शन घ्यायचे आहे. हे विदेशी लोक आर्य चाणक्याच्या दर्शनाला गेले. त्यांना आर्य चाणक्य कसे दिसले त्यांनी त्याचे वर्णन लिहून ठेवले आहे. एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये हवनाची सामग्री आहे. चला डोळ्यासमोर झोपडी आणा आणि जे बोलते ते डोळ्यासमोर आणा. एक झोपडी, त्या झोपडीमध्ये हवनाचे साहित्य म्हणजेच काय, यज्ञ करताना जे साहित्य लागते ते. एक मृगचर्म, काही दर्भ पडलेले. महात्मा चाणक्य ध्यानस्थ बसलेले आहेत. याला भारत म्हणतात. हे देशातले जगद्गुरू हे पोपला कधीच कळायचे नाही. चाणक्य पूर्ण निसंग आहेत, त्यांच्याकडे काही नाही. शिवछत्रपतींना राज्याभिषेक झाला त्यावेळी राजगुरू म्हणून समर्थांना किती मिरवता आले असते, किती पाद्यपूजा घेता आल्या असत्या. पण आश्चर्य गोष्ट आहे की हा महात्मा रायगडावर फिरकला सुद्धा नाही. समर्थाचे काम झाले ते केवळ जगदंबेला प्रार्थना करीत बसले आहेत. तुझा तू वाढवी राजा, आई आहे शिवाजी राजाला, आता तू फार तू मोठा कर. या देशाची धारणा लक्षात घ्या. संस्कृती म्हणजे अंतर्निहित धारणा. आमची संस्कृती आत्मविलोपिनी संस्कृती आहे. मी केले हा जप आपल्या संस्कृतीत नाही. आपण जेही काय करतो त्याचा वाजागाजा करता कामा नये. माझ्या सद्गुरूंचे साधे जीवन मी पाहिले. इटलीची राणी दरवर्षी त्यांच्या दर्शनाला येते. 2-2 दिवस वाट बघते. इंदिरा गांधी त्यांच्या दर्शनाला करता तिष्ठत बसतात. पण हा महापुरुष आपल्या तपश्चर्येत मग्न. त्यांना जीवनात गादीचा स्पर्श माहिती नाही. लाकडाच्या फळीवर कपडा टाकून रात्रभर झोपावे. 100 वर्षात ते कधी वाहनात बसले नाहीत. काय जीवन असेल कल्पना करा. संस्कृत भाषेमध्ये कालिदास एवढा मोठा कवी झाला, पण त्याचा इतिहास उपलब्ध नाही. हे आमच्या संस्कृतीचे दूषण नसून भूषण समजा. काम करीत जा, पण मदतीची हाक किंवा कोडकौतुकाची थाप हवी हा विचार कधीही करू नका. एवढा मोठा रघुवंश लिहिणारा कालिदास त्याला स्वतःबद्दल 5 श्लोक लिहिता आले नसते काय? पण त्या महाकवीने कुठे स्वतःचा उल्लेख केला नाही. हे राष्ट्रपृष्ठ व्हावे, हा समाज टिकावा, हा धर्म जगावा, हे महत्वाचे आहे. 13 वैभव अमर रहे माँ, हम दिन 4 रहे मरणार रहे. ही आमची संस्कृती आहे. काय? 13 वैभव अमर रहे माँ, हम दिन 4 रहे ना रहे. ही आमची संस्कृती आहे. इतके मोठे कार्य केलेले विश्वामित्र पण कुणालाही त्याची जाण नाही. मला नेहमी असे वाटते की रामकथेत विश्वामित्राच्या चरित्रावर अन्याय झाला आहे. नंतरचा राम सर्वांना ठाऊक आहे, पण विश्वामित्राच्या चिंतनाने राम घडला हे कुणालाही जाणवत नाही. आता बघूया भगवान परशुरामाचे आगमन. महर्षी विश्वामित्रांना महाराज दशरथाने निरोप दिला. 4ही राजकन्यांना मिथिलेच्या लोकांनी निरोप दिला. आपण पाहिले की महाराज दशरथ आपल्या 4ही राजकुमारांना सुनांना घेऊन अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. त्यांचा सगळा मार्ग जंगलातूनच गेला आहे. सारे जण जंगलातून पुढे जात असताना एकाएकी कसला तरी भीषण ध्वनी येऊ लागला. सगळे चपापले आणि कावरे बावरे होऊन बघू लागले. वाद्य वाजत होते, ती थांबली. पाहता पाहता लोकांच्या लक्षात आले की अतिक्रुद्ध झालेले परशुराम समोर येऊन उभे ठाकलेले आहेत. हातातला परशु ते उगारतात. वारंवार एकाच प्रश्न विचारतात, कुठे आहे तो राम, कुठे आहे तो राम. सगळेच्या सगळे क्षत्रिय परशुरामांना साष्टांग वंदन करतात. महाराज दशरथ मात्र त्यांना पाहून पांढरे फटक पडले. त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. महाराज दशरथाच्या लक्षात आलं की आता हे अत्यंत मोठे
जीवघेणे संकट आले. न जाणो आता काय होणार. परशुरामांना प्रसन्न करण्याकरिता ते त्यांची स्तुती करतात. गयावया करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण परशुराम मात्र पुन्हा पुन्हा विचारत राहतात, कुठे आहे तो राम, कुठे आहे तो राम, त्याला माझ्या समोर आणा. महाराज दशरथांना असे वाटते की रामाने मागच्या मागेच पळून जावे, पण आता ते कसे शक्य होणार. उलट भगवान श्रीराम गर्दीतून वाट काढीत पुढे येतात. प्रणाम करीत भगवान परशुरामांना म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ, अयोध्या नरेश महाराज दशरथाचा पुत्र श्रीराम आपल्या चरणी प्रणाम करतो आहे. परशुराम विचारतात, तू तू राम आहेस? अरे पोरा, तू मला फसवतेस की काय. भगवान रामचंद्र म्हणतात, महाराज तुम्हाला नेमके कोण हवे मला ठाऊक नाही, पण महाराज दशरथाचा पुत्र राम तर मीच आहे. परशुराम विचारतात, ते ठीक आहे, पण शिवधनुष्याचा भंग करणारा राम कुठे. श्रीराम म्हणतात, गुरुदेव, शिवधनुष्याचा भंग होण्यात जर काही चूक घडली असेल तर ती चूक याच राजकुमाराकडून घडली. परशुराम म्हणतात, अरे पोरा, ते धनुष्य तू तोडले म्हणतोस, तुझ्याकडून ते धनुष्य शिवधनुष्य उचलले जाऊ कसे शकेल. काही क्षणासाठी परशुरामाला असे वाटले की एक तोतया राम आपल्या पुढे आणून ठेवला आहे आणि मुख्य रामाला कुठेतरी पळवून नेण्याचा विचार आहे. पण भगवंत म्हणतात, गुरुदेव, त्या धनुष्याच्या भंग माझ्याकडून झालेला आहे. परशुराम म्हणतात, मला खरे वाटत नाही, म्हणून मी तुझे परीक्षा घेणार. हे बघ, माझे वैष्णव धनुष्य, या धनुष्यावर तुला प्रत्ययचा चढवण्याचा प्रयत्न करता आला तर बघ. आश्चर्याची गोष्ट अशी की भगवान परशुरामाच्या स्कंदावरील ते धनुष्य आपोआप सरकले आणि भगवान श्रीरामचंद्राकडे आले. प्रभूने ते हातात घेतले, वाकवले, त्याच्यावर प्रत्ययचा चढवली, अत्यंत वेगाने बाणे चढवला. परशुराम डोळे विस्फरून बघतच राहिले. भगवान रामचंद्राने विचारले, मुनिश्रेष्ठ, आता मला सांगा की आता हा बाण कुठे सोडू. आता परशुरामाचा चेहरा पांढरा फटक पडलेला होता. ते काहीच बोले ना. तेव्हा रामचंद्र म्हणाले, आपण ब्राह्मण आहात, मी विश्वामित्राचा शिष्य आहे, मी कधीच तुमच्याला बाण चालविणार नाही. पण आपण ज्या पुण्याचे अर्जन केले त्या सगळ्या पुण्याचा नाश करण्याकरता आता मी हा बाण सोडतो आहे. प्रभूंनी तो बाण सोडला. यानंतर दोघांचे काहीतरी बोलणे झाले. आता सगळे दृश्य पालटलेले होते. काही क्षणापूर्वी सगळे अयोध्यावासी भयभीत होते आणि परशुराम उग्र होते. आता अयोध्येवासी शांत झाले, पण भगवान श्रीराम उत्साहात आहे, पण शांतच आहेत. भगवान परशुराम मात्र मलूल पडले आहेत. त्यांना आणि रामांना चर्चा करताना सर्वांनी पाहिले. भगवान परशुराम काहीच न बोलता शांतपणे उत्तर दिशेकडे निघून गेले. महेंद्र पर्वताला ते तप करीत राहिले. ज्यावेळेस तुम्ही श्रवण करता त्यावेळेस फक्त डोळ्यासमोर चित्र जर आणले तर संपूर्ण आनंद तुम्ही घेऊ शकाल. मुख्य गोष्ट अशी आहे की भगवान परशुराम सुद्धा भगवंताचे अवतार आहेत. श्रीरामही भगवंताचे अवतार आहे. मग दोन्ही अवतारांमध्ये हे नेमके काय झाले. सगळे अवतार सारखे नसतात हो. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहेत. तेच श्री परशुरामजी महाराज हे आवेश अवतार आहेत. कधी कधी एखाद्या पवित्र पिंडाचा उपयोग करून भगवत शक्ती काही काळापर्यंत त्या पिंडामध्ये अवतरते. मात्र त्यासाठी तो पिंड अत्यंत विशुद्ध पवित्र असला पाहिजे. दर वेळा कुठेतरी जन्म घेणे, प्रगट होणे असे करण्याऐवजी ज्याचे जीवन अत्यंत शुद्ध असेल अशा माध्यमांचाही भगवान उपयोग करतात. तेवढ्या वेळेकरता भगवंताचे तेथे अधिष्ठान असते. हा आवेश अवतार होय. परशुरामाचे जीवन पवित्रच आहे. धर्म संस्थापने करता उद्दंड क्षत्रियांना नियंत्रित करणे आवश्यक होते. म्हणून भगवंताने श्री परशुरामाच्या त्या दिव्य देहामध्ये प्रवेश केला. एक महत्वाचे कार्य घडले. अति दंड असलेल्या क्षत्रियांचा त्या भगवत शक्तीने नाश केला. इथपर्यंत सगळे ठीक होते, पण नंतर परशुरामांना ती सवयच लागली. अनियंत्रित क्षत्रियांचा नाश करणे आवश्यक होते, पण सरसकट क्षत्रियांचा समूळ नाश करणे अत्यंत अयोग्य होते. म्हणून एका वेळेला परशुरामाच्याकडून उत्तम कार्य घडले, पण त्या कार्याचा अतिरेक झाल्यामुळे ते थांबविणे आवश्यक होते. कल्पना करा आता तुम्ही पण 2-4 पोलिसांकडून काहीतरी अपघात घडला, त्यामुळे त्यांना निलंबित करून घरी पाठवणे आवश्यक झाले असेल. तसे करायला हरकत नाही, पण एवढ्यावरून रागवून जाऊन कुणी जर सरसकट पोलीस खातेच नाहीसे करणार असेल तर गुंडांच्या आयतेच पावणार. म्हणजे केलेला उपाय मुळातल्या दुखण्यापेक्षा जास्ती भयंकर ठरला.
परशुरामाने पापी क्षत्रियांचा नाश केला इथपर्यंत ठीक होते, पण त्यांनी क्षात्र सत्तेवर इतका जोराचा प्रहार केला की त्यांच्यामुळे सगळ्या पापी राक्षसांचे पावले. या परिस्थितीला परशुरामच जबाबदार आहे. क्षत्रियांमध्ये काही दमच राहिला नाही. 21 वेळा पुन्हा पुन्हा दौरे काढून ते क्षत्रियांचा नाश करीत राहिले. हा अतिरेक होता. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक समाजामध्ये समस्या निर्माण करतो. भगवान श्रीरामचंद्राने सक्तीची निवृत्ती घेण्यास परशुरामांना भाग पाडले. काही लोकांनी कधी काळी खूप चांगले काम केलेले आहे, पण या चांगल्या कामाच्या भांडवलावर ते काम बिघडवू देखील शकतात. त्यासाठी मन अत्यंत जागृत लागते. म्हणून माझे तर एक मत झाले की कुठल्याही संस्थेमध्ये कोणतीही व्यक्ती वर्षानुवर्ष नसावी. थोडे दिवस नवीन रक्त येऊ द्यावे, मात्र ते नवीन रक्त धड आहे की नाही ते तपासून पाहावे. त्यांच्या काही कसोट्या आहेत, त्या रामकथेत जागोजागी पाहायला मिळतात. एकेकाळी फार चांगले काम केलेल्या वयस्कर कार्यकर्त्यांनी पुढील पिढीस वाव देण्यासाठी समजूतदारपणाने अनावश्यक सक्रियता कमी करावी. तरुण रक्ताने अशा वडीलधाऱ्यांना सन्मान देत देत कार्यभार स्वीकारत जावे. हेच कुठल्याही संस्थेच्या निकोपखंड प्रगतीसाठी आवश्यक असते. हेच नाही या ठिकाणी घट्ट आहे. रामो दाशरथी रामो जामदग्ने प्रपूजिताः तथा प्रदक्षिणीकृत्य जगमात्मगती प्रभू. परत एकदा श्लोक वाचते, ऐका. रामं दाशरथी रामो जामदग्न्य प्रपूजिताः ततः प्रदक्षिणीकृत्य जगमा आत्मगती प्रभू. परशुरामाच्याही लक्षात आले की युगांतर होते आहे, म्हणून ते तप करण्यासाठी शांतपणे महेंद्र पर्वतावर जाऊन बसले. गोस्वामी तुलसीदासांनी फार सुंदर उपमा दिली. उदित उदयगिरी पंचपर रघुवर बाल पतंग. कुणाचे अंतकरण न दुखवता विषय कसा मांडावा हे तुलसीदासांना फार चांगले जमते. आपण सुद्धा जमण्याचा प्रयत्न करावा. कुणाचेही अंतकरण न दुखवता विषय मांडायचा प्रयत्न केला पाहिजे. ते भगवान म्हणतात की भगवान परशुराम सुद्धा सूर्य आहेत, भगवान श्रीराम देखील सूर्य, परंतु दोन्ही सूर्यांच्या मध्ये अंतर आहे. श्रीराम हे उदयाचलाकडील सूर्य आहेत, परशुराम हे मध्याग्नीचे सूर्य आहेत. वैशाखात दुपारचा 12:30चा सूर्य सारखी आग ओकत असतो. तो उपयोगी असला तरी कुणाला आवडत नाही. त्या सूर्याकडे कुणी पाहू शकत नाही. सकाळच्या सूर्याला माणसाला प्रणाम करावासा वाटतो, क्षणभर सूर्याकडे बघावेसे वाटते, त्यामुळे आपले नेत्र सुकवतात. परशुरामाचे संकट प्रभूंनी अतिशय शांतपणे हाताळले. त्यानंतर सर्व वराडी मंडळी मजल दरमजल करीत अयोध्येत पोहोचले. परशुरामाचे गुण संपले आणि प्रभू रामचंद्राचे युग सुरू झाले. काय? परशुरामाचे युग संपलं, आता श्री प्रभू रामचंद्राचे युग सुरू झाले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण बघूया श्रीराम गुण वर्णन. जर कथा श्रवण केली असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.